सोन्याची गुलाबदाणी. बाबूराव अर्नाळकर. प्रकरण 10. रामराव इकडे गुंतलेले असताना तिकडे रामलाल आपल्या प्रशस्त इमारतीतून रस्त्यावर आला व चौकसपणे इकडे तिकडे पाहत वाट चालू लागला. चालताना मधून मधून चोहीकडे पाहत होता. भालेरावच्या भेटीपासून जगातला प्रत्येक मनुष्य आपल्यावर नजर ठेवण्यासाठीच रस्त्यातून चालत असावा असे त्याला वाटू लागले होते. आजपर्यंत एकाही दिवशी त्याने आपल्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी आजच्या इतकी खबरदारी घेतली नव्हती. आपल्या मागे निदान आज तरी कोणी येत नाही अशी हळूहळू त्याची खात्री होऊ लागली. यामुळे तो जरा ऐटीत चालू लागला. पण त्याची ही समजूत खरी होती काय? नाही. तो घरातून बाहेर पडला त्या वेळेपासून त्याच्यावर एका व्यक्तीची नजर होती. टेहळणीचा त्याला संशय येईल हे ठाऊक असल्यामुळे त्या व्यक्तीने आपले काम विशेष हुशारीने चालविले होते. त्याच्या घरासमोरच्याच चाळीत भालेरावाने एक खोली भाड्याने घेतली होती व तेथून तो रामलालला पाहताच खाली उतरला आणि त्याच्या मागोमाग चालू लागला. रस्त्यातील गर्दीशी मिसळून जाण्याची तो फार खबरदारी घेत असल्यामुळे रामलालच्या तीक्ष्ण दृष्टीलाही तो ओळखत आला नाही. गिरगावात आल्यावर रामलाल एका टॅक्सीत बसला. लगेच भालेरावनेही टॅक्सी ठरवून पाठलाग चालू ठेवला. आजच्या पाठलागाचे चीज होणार असे त्याला निघाल्यापासून वाटू लागले होते व आज काहीतरी विशेष भानगड आहे तो स्वतःशीच पुटपुटला. नाहीतर आपल्यावर टेहळणी आहे की नाही हे वारंवार वळून पाहण्याची त्याने एवढी खबरदारी घेतली नसती. कदाचित तो कोणाला तरी भेटावयास आज जात असावा. साहेबांनाही संशय आहेच की या त्रिकुटाबाहेरच्या कोणातरी इसमाचा या प्रकरणात संबंध आहे. त्याच्याच भेटीला हा जात असला तर बरेच झाले. सुमारे अर्धा तास हा पाठलाग चालला होता. अनेक वळणे घेत घेत रामलालची मोटार राणीच्या बागेजवळ आली. तेथे तो खाली उतरला व ट्रॅम वळते त्या रस्त्याने चालू लागला. हे पाहून भालेराव अगदी चकित झाला. तो म्हातारा मोठमोठ्याने ओरडत होता. त्याचे काही शब्द भालेरावच्याही कानी आले. बदमाश, हरामखोर, दरवडेखोर, विश्वासघातकी, कुत्रे, मला फसवता काय? मी फक्त तुम्हाला 24 तासांची मुदत देतो. यापेक्षा जास्त काही नाही. व्हा बाहेर नमक हराम कुठचे. हा ओरडा ऐकून आतून काही माणसे बाहेर आली व त्यांनी म्हाताऱ्याला आवरून धरले. त्याच्या हातातली काठी काढून घेऊन त्याला ओढीत आत नेले. तरी तो मधून मधून फिरून त्या बाहेर पळालेल्या लोकांना मुठी दाखवून धमक्या देतच होता. रामलाल व पांडुरंग मोठ्या झपाट्याने बाहेर पडले. ते ज्या मार्गाने चालू लागले त्या वाटेतच भालेराव अंधारात लपून राहिला होता. यामुळे त्याला त्याचे बोलणे नीट ऐकू आले. ते त्याच्या समोरून गेले तेव्हा रक्ताने माखलेली त्यांची डोकी पाहून त्या म्हाताऱ्याच्या पराक्रमाबद्दल त्याला बरेच आश्चर्य वाटले. चालता चालता ते दोघे त्या म्हाताऱ्याला खूप शिव्या देत होते. तो यांच्यावर इतका का संतापला होता याचा भालेरावला काहीच उमज पडेना. त्यांचे बोलणे ऐकत तो त्यांच्या मागोमाग चालू लागला. उत्सुकतेच्या भरात तो त्यांच्या इतका जवळ गेला की त्यांना याच्या पावलाची चाहूल लागली. अरे, हा त्या रामरावाचा कार्टा. भाल्या, रामलाल ओरडला. पांडुरंगाने हे अगोदरच ओळखले होते. जमिनीवर पडलेल्या भालेरावावर तो ठोशावर ठोशे चढवीत होता. भालेरावला स्वसंरक्षणाची खटपट करण्याइतका वेळ व संधी मिळण्यापूर्वीच त्या दोघांनी त्याला इतका बेदम मार दिला की त्याला हालचाल करण्या इतकेही अवसान राहिले नाही. इतक्यात
एका मोटारीचा आवाज त्याच्या कानी आला. लगेच त्याच्यावर कोसळणारे ठोसे बंद झाले व पळत्या पावलांचा आवाज त्याला ऐकू आला. दुसऱ्याच क्षणी त्याची शुद्ध गेली. प्रकरण 11. भालेराव शुद्धीवर आला तेव्हा त्याचे सर्वांग ठणकत होते. शून्य दृष्टीने त्याने आजूबाजूला पाहिले. तो एका स्वच्छ बिछाणावर पडलेला होता व बाजूला एक नर्स उभी होती. एक तरुण मनुष्यही त्या खोलीत होता. एकाच दृष्टिक्षेपात आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये असल्यासारखे त्याला वाटले. त्याने डोळे उघडलेले पाहताच तो तरुण बिछाणाजवळ येऊन म्हणाला, छान, आता तुम्हाला बरं वाटत आहे ना? अंग फारसं दुखत नाही. मला फारशी इजा झालेली नाही. नाही, माझ्या कल्पनेपेक्षा तुम्ही फार लवकर शुद्धीवर आलात. मी कुठं आहे? तुम्हाला काहीच आठवत नाही वाटतं. तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये आहात. काल रात्री एका हवालदारानं व एका मोटारवाल्यानं तुम्हाला आणलं. तुमच्यावर बहुधा चोरांनी हल्ला केला असावा. हो हो, आता आठवलं, भालेराव म्हणाला. पण काय झालं ते तुम्हाला सांगता येणार नाही. मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही नाही, पण बेशुद्धावस्थेत तुम्ही रामरावांना 2-3 हाका मारल्या. तेवढ्यावरून मी डिटेक्टिव्ह रामरावांना टेलिफोन केला. ते आज सकाळीच येथे येऊन गेले. संध्याकाळी ते पुन्हा येणार आहेत. एवढे सांगून डॉक्टरांनी खिशातून एक वर्तमानपत्र काढून ते भालेरावाच्या हाती दिले. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याची व तो इस्पितळात पडून असल्याची बातमी त्यात छापली होती. रामराव येऊन गेल्यानंतर थोड्याच वेळाने रोजच्या फेरीवर आलेल्या बातमीदाराने ही बातमी डॉक्टरांकडून मिळवून ती संध्याकाळच्या पत्रात प्रसिद्ध केली होती. आपले नाव वर्तमानपत्रात आले म्हणून नव्हे, तर आपले वर्तमान पत्रकार जागोजाग माणसे पाठवून बातम्या आणवू लागले म्हणून भालेरावला जरा बरे वाटले. तुम्ही मला इथे किती दिवस ठेवणार? उद्याच तुमची सुटका होईल. मला रामरावांना काही महत्त्वाची बातमी सांगायची आहे. त्यांना टेलिफोन करून जरा बोलावता का? मी त्यांना बोलावण्याचा दुपारी प्रयत्न करून पाहिला, पण ते घरी नाहीत. सकाळीच ते सांगून गेले होते की सारा दिवसभर आपण घरी असणार नाही. दिवे लागणीच्या सुमारास ते इकडे येणार आहेतच. आता तुम्ही थोडंसं खा, आणखी स्वस्थ पडून राहा. ते आले म्हणजे काय सांगायचं असेल ते सांगा. इतके बोलून डॉक्टर साहेब निघून गेले. नंतर एका नर्सने त्याला थोडंसं खाणे आणून दिले व झोपेचे औषध दिले. त्यामुळे त्याला 2 तास गाढ झोप लागली. रात्र पडण्याच्या सुमारास रामरावांकडून ते इकडे येत असल्याबद्दल टेलिफोन आला. तेव्हा तो अगदी ताजातवाना झाला होता. सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास इस्पितळात एक मोटार आली. तिच्यातून रामराव खाली उतरले. त्यांनी इंग्रजी थाटाचा पोशाख केला होता, पण आत आल्यानंतर विलायती पद्धतीप्रमाणे त्यांनी आपली हॅट हातात घेतली नाही. तळमजल्यावर डॉक्टरांना विचारले, काय डॉक्टर साहेब, मी आताच भालेरावाला घरी नेलं तर तुमची काही हरकत नाही ना? नाही, त्याच्या जखमा आम्ही बांधल्याच आहेत. 1-2 दिवसात तो खडखडीत बरा होईल. चांगलं. मला वाटलं होतं की बदमाशांच्या मारामुळे त्याला बरेच दिवस पडून राहावं लागेल. तुम्ही त्याला नेता आहात, पण त्याला मुळीच त्रास होणार नाही अशी खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. घरी गेल्याबरोबर त्याला निजवा, म्हणजे उद्या त्याला बरं वाटेल. त्याची कोणी जवानी वगैरे घेतली आहे काय? काल रात्रीच्या प्रकाराची बातमी त्यानं कोणाला दिली आहे काय? नाही, पण आपल्यावर कोणी हल्ला केला हे त्याला नीट ठाऊक असावंसं दिसलं. पण या बाबतीत फक्त तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही बोलायचं नाही असं त्याने ठरवून टाकलेलं दिसतं. डॉक्टर म्हणाले, छान, तो आहेसच तसा दूरदर्शी. रामराव म्हणाले, सध्या आम्ही अत्यंत गुंतागुंतीच्या अशा एका खटल्यात गुंतलो आहोत. यामुळं तोंडातून अक्षरं काढायचीही सोय राहिलेली नाही बघा. पण
बोलत बसायला मला आता वेळ नाही. कुणी पाठवून त्याला आता खाली आणवाल तर बरं होईल. डॉक्टरांनी रामरावांच्या सूचनेप्रमाणे निरोप पाठवून व्यवस्था केली. भालेरावाला अजून साफ बरं वाटत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर अजून चिकटपणा होता आणि त्याच्या जखमा अजून ठणकत होत्या. रामरावांच्या घरी त्याची सोय उत्तम लागेल हे माहीत असल्यामुळेच डॉक्टरांनी त्याला हलविण्याची परवानगी दिली होती. नर्सच्या हाताचा आधार घेऊन तो खाली आला तेव्हा रामराव म्हणाले, गुड भालू, चलतोस ना घरी आता? मला वाटलं होतं की तुझी अवस्था बिकट झाली असेल, पण केवळ नशीब म्हणूनच तुला थोडा मार लागला. नंतर डॉक्टरांकडे वळून त्यांनी त्याचे खूप आभार मानले. त्यांच्या हाताचा आधार घेऊन भालेराव दरवाजाशी उभ्या असलेल्या मोटारीत जाऊन बसला. लगेच रामराव घाईघाईने आत शिरले. ताबडतोब मोटार वेगाने सुरू झाली. आत आल्याबरोबर भालेरावांच्या तोंडावर एक ओलसर रुमाल 2 सशक्त हातांनी दाबून धरला. भालेरावांच्या तोंडावर एक ओलसर रुमाल 2 सशक्त हातांनी दाबून धरला. त्याचे हात दाबून धरण्यात आले. त्यावर बारीक दोऱ्या घट्ट बांधण्यात आल्या. नाकातोंडावर बसलेला रुमाल क्लोरोफॉर्ममध्ये भिजवलेला होता. त्यामुळे अगोदर क्षीण झालेल्या भालेरावाला लवकरच बेशुद्धी आली. रामरावांचा वेश घेऊन बदमाशांनी भालेरावाला पळवलेले होते. खरे रामराव जराशा उशिराने इस्पितळात आले तेव्हा खरा प्रकार डॉक्टरांना कळून आला. पण आपल्या हातून झालेल्या घोडचुकीबद्दल हळहळण्यापलीकडे अधिक काही करण्यास ते असमर्थ होते. दुसऱ्या दिवशी सकाळी भालेराव जागा झाला तेव्हा आपण एका भिकार खोलीत पडलो आहो असे त्याला आढळून आले. त्याचे हात अजून बांधलेलेच होते व त्याच्या तोंडावर बोळा बसविलेला होता. थोडक्याच वेळाने एक सडपातळ अंगाचा व क्रूर मुद्रेचा इसम त्याच्या खोलीत आला. त्याला पाहताच भालेरावाला त्याची ओळख पटली. प्रसिद्ध गुन्हेगार अब्दुल कादर याच्या तावडीत आपण सापडलो आहो असे त्याला आढळून आले. आत आल्यावर अब्दुलने त्याच्या तोंडावर तोबरा काढला. व विचारले, आता तब्येत बरी आहे ना? माझ्या प्रकृतीबद्दल तुला फारशी काळजी वाटण्याचं कारण नाही, भालेराव तुसडेपणाने म्हणाला. अब्दुल, तुझा या प्रकरणात संबंध असेल अशी माझी कल्पना नव्हती. माझा कालच या प्रकरणात संबंध आला, अब्दुल म्हणाला. कसं करणार बाबा, दिवस तर मोठे आले आहेत. कसंही करून पोटाला मिळवलं पाहिजे ना. तुला इथं ठेवण्याबद्दल मला भरपूर पैसा देण्याचं एका सद्गृहस्थानं कबूल केलं आहे. इतकाच माझा तुझ्याशी संबंध. रामलाल व पांडू यांनीच तुझ्याशी ठराव केला वाटतं. मी अजून कोणाच्याच नावाचा उल्लेख केलेला नाही, पण प्रत्यक्ष उल्लेखाची काही जरूरच नाही. रामलालनं रामरावांचा वेश घेतल्याचा हा दुसरा प्रसंग आहे. पण जाऊ दे. हा तुझा राजवाडा मुंबईच्या कोणत्या भागात आहे? आम्ही गरीब लोक दुसरीकडे कुठे राहणार? सैतान चौकीजवळ आहे हा रंगमहाल, अब्दुल दात काढून म्हणाला. मला इथं किती दिवस ठेवण्याचा तुमचा इरादा आहे? जितक्या दिवसांचे मला पैसे मिळतील तितके दिवस. तुला सोडून देण्याचा हुकूम येईल त्या दिवशी मी तुला मोकळा करीन. पण तुझी इच्छा असल्यास तुला अगोदरही सुटका करून घेता येईल. ती कशी? माझ्याशी सौदा करून. हे पहा, अब्दुल म्हणाला, मला इथं थोडं बहुत देणं झालेलं आहे. शिवाय पोलिसांचाही ससेमिरा माझ्या मागं लागलेला आहेच. म्हणून मी मुंबईला अगदी कंटाळून गेलो आहे. उत्तर हिंदुस्थानात जाण्याचा माझा फार दिवसांचा बेत आहे. रामरावांना सांगून पोलिसांच्या तावडीतून तू मला मोकळा करशील. आणखी त्यांच्याकडून मला 1000 रुपये शेतवाडी घेण्यासाठी देववशील तर मी तुला आता म्हणजे पैसे हाती येताच मोकळा करीन. कबूल?
नाही, लाच देऊन सुटका करून घेण्या इतका मी किंवा माझे मालक अजून नामर्द झालेले नाहीत. पुन्हा एकदा विचार करून पहा. तुझ्या स्थितीची तुला अजून कल्पना आलेली दिसत नाही. तू इथं आहेस हे रामरावांना काय, पण साऱ्या पोलीस खात्यालाही कळणार नाही. ते काही जमणार नाही. चांगला फोडून काढला म्हणजे चट कबूल होशील. लगेच तो भालेरावाच्या अंगावर तुटून पडला. सकाळी जागा झाल्यापासून बराच वेळ तडफड करून भालेरावाने आपले हात मोकळे करून घेतले होते, पण अब्दुल आल्याबरोबर त्याने आपले हात पुन्हा पाठीकडे बांधल्यासारखे ठेवले. त्यामुळे त्याचे हात मोकळे असतील अशी अब्दुलची कल्पना नव्हती. म्हणून तो जरा निष्काळजीपणेच त्याच्या अंगावर धावून गेला. तो आलेला पाहताच भालेरावाने त्याच्या हनुवटीवर जोराने एक गुद्दा लावला. त्याचे हात मोकळे आहेत हे पाहताच अब्दुल स्तब्ध झाला व मोठ्या नेटाने तो त्याच्याशी मारामारी करू लागला. हे अगदी निर्वाणीचे युद्ध आहे हे भालेराव जाणून होता. अब्दुलसारखा पुऱ्या उंचीचा व मजबूत जवानाबरोबर आपला फार वेळ टिकाव लागणार नाही हे भालेराव जाणून होता, पण अगदी शेवटपर्यंत धीर सोडायचा नाही असा त्याचा निश्चय होता. डोक्यावर जखम झालेली असल्यामुळे भालेरावाची शक्ती क्षीण झाली होती. त्याचा अब्दुलने पुरा फायदा घेतला. आपल्या छोट्या जवानाला जमिनीवर पाहून तो त्याचा गळा दाबू लागला. आता आपली 100 वर्षे भरली असे भालेरावला वाटू लागले. इतक्यात अब्दुलची मिठी सैल पडली. तो चमकून त्याच्या छातीवरून उठला. हे पाहताच भालेरावही उठला. त्याला आता दिसले की खुद्द अब्दुलचाच गळा एका व्यक्तीने धरलेला असून त्याच्या सर्वांगावर ती व्यक्ती ठोशांवर ठोसे चढवीत आहे. भालेरावाने या नव्या व्यक्तीला तेव्हाच ओळखले. त्याचे नाव झिंग्या. हा एका काळी अट्टल जुगारी होता, पण रामरावांनी त्याला त्या व्यसनातून सोडविले होते. त्याने आता पानपट्टीचे दुकान काढले होते. कामाठीपुरातील एका गल्लीचा तो दादा गणला जात असल्यामुळे मुंबईच्या गुन्हेगार लोकांत त्याला जाण्या येण्याला मज्जाव नव्हता व त्यांच्यामध्ये त्याला वजनही फार होते. मुंबईच्या नामांकित आखाड्यातला तो एक प्रसिद्ध जवान असल्यामुळे आणि दादागिरीमध्ये तो प्रवीण असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा उठून त्याच्या अंगावर धावून जाई. हे पाहून झिंग्याने कोपऱ्यातील एक खुर्ची उचलून त्याच्या डोक्यात घातली. त्या जबरदस्त जखमेने अब्दुल जमीनदोस्त झाला. झिंग्या, आज तू मला वाचवलेस. माझा जीव घेण्याचा त्याचा बेत होता. मी आत आलो त्यावेळी तो तुझा गळा दाबीत होता, म्हणूनच मी त्याला इतका मार दिला. नाहीतर नुसत्या दमबाजीवर काम भागलं असतं. पण मी इथं आहे हे तुला कसं समजलं? साहेबांनी सांगितली ही बातमी. रामलाल व पांडुरंग या दोघांच्या पाळतीवर तू सुटला होतास. इस्पितळातून तुला पळविण्यात आल्याचं समजताच मी त्यांच्याबरोबर तिथं गेलो व तू ज्या इस्माबरोबर गेलास त्याचं वर्णन ऐकलं. लगेच मला अब्दुल कादरचा संशय आला. रात्री मी आमच्या गल्लीतले सारे मवाली जमवले. आणखी अब्दुलच्या खोल्या कुठं कुठं आहेत याची चौकशी करून येण्यास सांगितलं. मला 2-4 पत्ते समजले. अगदी पहाटेपासून मी त्या ठिकाणी जाऊन अगदी शेवटी इथं आलो. सैतान चौकीवरल्या जागेत त्याचं फार दिवसांपासून जाणं येणं नसल्यामुळे मी अगोदर इकडे आलो नाही. मला येण्यास जरा उशीर लागला तर फार कठीण प्रसंग ओढवला असता. आपल्या हातून भालेरावची सुटका झाली याबद्दल झिंग्याला मनापासून आनंद वाटला होता. त्याच्या हातात हात घालून भालेराव म्हणाला, आज तू फार मोठं काम केलंस. आज तू फार मोठं काम केलं आहेस. आमचे साहेबही तुझी ही कामगिरी विसरणार नाहीत. आता आपण इथून लवकर बाहेर पडूया. जरा थांब, मी जरा बाहेर जाऊन येतो. अब्दुलचे 5-6 दोस्त या भागातच राहतात. त्यांना इथली हकीकत समजली
तर मारामारी झाल्यापासून राहणार नाही. खाली व्हिक्टोरियात माझी माणसं आहेत, त्यांना खून करून येतो. झिंग्याने बाहेर जाऊन एक कर्कश शिळ वाजवली. लगेच आत येऊन त्याने भालेरावला बाहेर पडण्याची खूण केली. त्या चाळीच्या घाणीने भरलेल्या मोडक्या तोडक्या जिन्यावरून ते झपाझप खाली उतरले. तळमजल्यावरच्या काळी चौकटीची लुंगी नेसलेला व गुळगुळीत गोटा केलेला एक मुसलमान त्यांना भेटला. हा अब्दुलचा साथीदार होता. झिंग्याला पाहताच तो जरासा मागे सरकला व कमरेच्या पट्ट्यातला सुरा त्याने अर्धा बाहेर काढला. पण सुरा पुरा बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या थोबाडावर झिंग्याने इतक्या जोराने टोला हाणला की जिन्याखालच्या मोकळ्या अडगळीच्या कोपऱ्यात तो लठ्ठ मुसलमान एखाद्या पोत्यासारखा बदकन आपटला. त्याची ही अवस्था पाहताच सारी चाळ जागी झाली. वेगवेगळ्या दरवाजातून माणसे बाहेर येऊ लागली. ओरड झालेली पाहताच झिंग्याने भालेरावाचा दंड धरून पळण्यास सुरुवात केली. भागो भागो, मारो मारो एकच गिल्ला झाला. आत ओरडा झालेला ऐकताच 4-5 लुकडे दिसणारे हिंदू लोक त्या वाडीच्या मोकळ्या पटांगणात घुसले. त्यांच्या हातात टोकाला शेंब्या बसविलेले बांबूचे दांडे होते. मारामारी करताना दांडा हातातून निसटू नये म्हणून त्याला बसविलेले रेशमी दोरींचे फास त्यांनी मनगटाभोवती गुंडाळून घेतले होते. डोकीला केसांच्या टोप्या, अंगात मलमलीचे सदरे, घट्ट काचे बांधलेले व पायात पातळ कोकणी वहाणा अशा यात लोकांचा थाट होता. अंगयष्टी लहान व मुद्रा उपासांनी काळवणल्यासारखी अशी या लोकांची सूरत होती. पण मारामारीच्या कामी क्रूर दिसणारे पठाणही यांच्या दांडक्याला भीत. उंच मजबूत हाडांचे, लठ्ठ पायघोळ विजारी, जरीची जाकिटे व अणकुचीदार टोप्या अडकवलेले, फेटे घातलेले, उलट्या काळजाचे धिप्पाड पठाणही त्यांच्या सोट्यांचा जोर जाणीत होते. वाडीच्या दारात हे जमलेले लोक पाहताच अहमदशाह अब्दालीचा आव आणणारे मुसलमान जागच्या जागीच थबकले. तरीही 4 टोले दिल्या घेतल्याशिवाय आपला निभाव लागणार नाही हे झिंग्या जाणून होता. त्याने भालेरावाला रस्त्यावर ओढीत आणले. इकडे येताना त्याने 2 व्हिक्टोरिया बरोबर आणल्या होत्या. त्यापैकी एकीत त्याने भालेरावाला कोंबले व गाडीवाल्याला गाडी भरधाव घ्यायला सांगितले. हा आपल्याबरोबर येत नाही हे पाहून भालेरावाने त्याला विचारले, तू येत नाहीस का? नाही, मला काही वेळ इथंच थांबलं पाहिजे. तू जा. नाही, मी तुझ्याबरोबरच इथंच थांबतो. असा मूर्खपणाचा विचार मनातही आणू नकोस. संध्याकाळी मी साहेबांना भेटायला बंगल्यावर येईन. मोठ्या नाखुशीने भालेराव जाण्याला कबूल झाला. गाडी निघून गेल्यावर तो बराच वेळ तेथे थांबला. पण आत थबकलेल्या मुसलमानांचा जोर ओसरलेला पाहून तो आपल्या दोस्तांसह दुसऱ्या व्हिक्टोरियातून आपल्या दुसऱ्या कामावर निघून गेला. भालेराव परत आला तेव्हा रामराव घरीच होते. भालेरावाच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असावे अशी त्यांना भीती वाटत होती. खाली आल्याबरोबर दरवाजातून भालेरावाने त्यांना हाक मारली. त्याचा आवाज ऐकताच त्यांची मुद्रा प्रफुल्लित झाली व मोठ्या वेगाने ते खाली धावले. पण एका दिवसाच्या काळजीनेच त्यांची मुद्रा खंगल्यासारखी झाली होती. त्याला पाहताच त्यांनी विचारले, तू स्वतःच सुटका करून घेतलीस की झिंग्या भेटला होता? झिंग्यानंच मला सोडवलं. मी सैतान चौकीवर अब्दुल कादरच्या खोलीत होतो. तो माझा चेंदामेंदा उडविण्याच्या बेतात होता. तितक्यात झिंग्या आला. त्यानं अब्दुलला जमीनदोस्त केला. तो आला नसता तर आज माझी धडगत नव्हती. शाबास, तो आता तुझ्याबरोबर का आला नाही? त्याला दुसरीकडे कामाला जायचं होतं. शिवाय तिथंही जरासा झटापटीचा रंग दिसला. तो संध्याकाळी इकडे येणारच आहे. नंतर रामरावांनी त्याच्याकडे फराळाचे सामान मागवले. त्यांचे खाणे चालू असताना
त्याने सगळी हकीकत त्यांना सांगितली. नंतर ते म्हणाले, मी इस्पितळात आलो त्यावेळी तुला नुकतंच पळवण्यात आलं होतं. रामलालनंच माझा वेश धारण केला असला पाहिजे. मागेही एकदा त्यानं असाच प्रकार केला होता. यावेळचा त्याचा वेश फारच बेमालूम झाला होता, कारण इस्पितळातल्या तुझ्या वॉर्डावरचा डॉक्टर माझा चांगला परिचयाचा असूनही त्याच्या ऐटीनं चमकला. तुझ्या शुश्रूषेबद्दल त्यानं डॉक्टरांना बक्षिसी मात्र भरपूर दिली. मी सुद्धा त्यांना नजराणा देणार आहे. तुम्हाला काल फार त्रास झालेला दिसतो. होय, तुझ्या प्राणावरच संकट आलं आहे असं वाटत असल्यामुळे मला फार भीती वाटत होती. मी झिंग्याला बोलावून तुझ्या तपासावर सोडला. मी आज सकाळपासून रामलाल व पांडुरंग यांचा शोध करून आलो. ते अजून पूर्वीच्याच जागी राहत आहेत. फरारी होण्याचा प्रयत्न करण्याचं त्यांच्या मनात येणार नाही. शिवाय तुला पळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला हे आपल्याला सिद्ध करता येणार नाही अशी त्यांना खात्री वाटत असली पाहिजे. म्हणून त्यांच्याबद्दल घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मी तपास लावलेल्या त्या घराबद्दल पुढं काय करायचं भालेरावने विचारलं. त्या रहस्याचा धागा तिथंच सापडणार आहे. रामरावांच्या मनातही याच मुद्द्याचा विचार चालला होता. रामलाल, पांडुरंग व सुंदराबाई या तिघांपैकी एकाजवळही सोन्याच्या गुलाबदानीची बैठक नाही हे त्यांना आता खात्रीलायक पुराव्यावरून कळले होते. मग ती कुठे असेल? बराच वेळ विचार केल्यावर ते म्हणाले, हे पहा, वर्तमानपत्रात तुझ्याबद्दल प्रसिद्ध झालेली बातमी रामलाल व पांडुरंग या दोघांनीही वाचली असली पाहिजे. तो प्रयत्न फसल्यामुळे त्यांनी तुला इस्पितळातून पळवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांनी करण्याचं कारण एवढंच की इस्पितळात गेल्यापासून तू त्या बाबतीत कोणाला एक अवाक्षरही सांगितलं नाहीस अशी त्यांची खात्री होती. तिसरा मुद्दा असा की तू त्या दिवशी त्या बंगल्याकडे गेला होतास त्यावेळी फुलवाडीच्या खुनाच्या प्रकरणात पुरावा गोळा करण्यासाठी तू तिकडे गेला असावा अशी त्यांची कल्पना झाली पाहिजे. म्हणूनच त्यांनी निर्वाणीचा प्रयत्न करून तुला पळवलं. तुझ्या तोंडचा एक शब्दही माझ्या कानी पडू नये अशी त्यांची इच्छा होती. बरोबर आहे, पण बंगल्यात राहणारा म्हातारा कोण ते लवकरच आपल्याला समजून येईल. भालेराव ज्या ज्या रस्त्यांनी त्या घराजवळ गेला होता ते रस्ते त्याने चांगले वर्णन करून सांगितलेले असल्यामुळे आणि रामरावांना त्या भागाची चांगली माहिती असल्यामुळे नुसत्या आठवणीवरून ते आपल्या मोटारीतून ताबडतोब तिकडे जाऊ शकले. त्या भागात त्यांच्या माहितीचा एक माहितगार इसम होता. त्याला बरोबर घेऊन रामराव त्या भागात गेले. त्या इसमाने त्या घरातल्या म्हाताऱ्याची माहिती लवकरच काढून रामरावांना आणून दिली. तो बंगला वीरेश्वर रुद्राप्पा नावाच्या एका कर्नाटकी लक्षाधीशाचा होता. महायुद्धात कंत्राटे येऊन त्याने खूप पैसा कमावला होता. पुराण वस्तू संग्रहाचा त्याला फार नाद होता व त्याचा खाजगी संग्रह फार मौल्यवान होता. एवढी माहिती मिळताच ते घरी आले. वीरेश्वराची कीर्ती भालेरावानेही ऐकलेली होती. त्याच्यासारखा श्रीमंत घरंदाज मनुष्य गुन्हेगारांच्या संगतीत आहे अशी कोणाला कल्पनाही करता आली नसती. या पूर्वग्रहामुळे तो म्हणाला, माझी नंबर पाहण्यात तर चूक झाली नाही. मला नाही वाटत तोच या प्रकरणाच्या बुडाशी असला पाहिजे. कोणीतरी बाहेरला इसम या भानगडीत असला पाहिजे असं मी नव्हतं सांगत. त्यानं रामलालला 24 तासांची मुदत दिली ती कशासाठी? याचा आपण शोध लावला पाहिजे. त्याला
पुराणवस्तू संग्रहाचा नाद आहे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. बहुधा त्यानंच मल्हाररावांबरोबर त्या गुलाबदानीबद्दल लिलावाच्या वेळी चढाओढ केली असेल आणि पैशानं काम होत नाही हे दिसून येताच भामट्यापर्यंत चोरी करण्याची युक्ती काढली असेल. पण त्यानं फक्त बैठकच का अडवली याचाही शोध लावला पाहिजे. एवढं सापडलं की बाकीचं कोडं तेव्हाच उलगडेल. साहेब, मला वाटतं, भालेराव म्हणाला, की रामलाल व पांडुरंग हे दोघे आता त्या वीरेश्वराला फसवण्याचा प्रयत्न करीत असावे. त्यांनी ती बैठक अजून आपल्या जवळच ठेवली असेल. आणखी त्याच्याकडून ठरावापेक्षा अधिक पैसा उकळण्याचा यत्न करीत असले पाहिजेत. कबूल आहे. आणखी काही? रामरावांनी हसून विचारले. होय, वीरेश्वराने बैठक आणून देण्यासाठी त्यांना 24 तासांची मुदत दिली असावी. एवढ्या वेळात काम झालं नाही तर पोलिसांना वर्दी देण्याची त्यानं धमकी दिलेली असावी. शाब्बास, तुझं अनुमान अगदी बरोबर आहे. आता रामलाल काय करील असं आपल्याला वाटतं? तो वीरेश्वरला खास शरण जाणार नाही, कारण तो कितीही श्रीमंत व वजनदार असला तरी पोलिसांना वर्दी देण्याइतकं त्याला या प्रकरणात तरी धैर्य होणार नाही हे ते जाणून आहेत. म्हणून शेवटी वीरेश्वरालाच त्यांना शरण जाणं भाग पडेल. ते मागतील तेवढे पैसे त्यांच्या पदरात ओतणं त्याला भाग पडेल. एकूण या प्रकरणात तरी रामलालच वीरेश्वरावर मात करणार. रामराव बोलता बोलता मध्येच थांबले व जरा वेळाने म्हणाले, पण या वीरेश्वराने एवढा खटाटोप का केला याचा उलगडा होत नाही. पुराणवस्तुप्रियतेसाठी असेल तर त्याने संबंध नागच पळविला असता. त्या बैठकीतच काहीतरी रहस्य असलं पाहिजे. पण मग तो भाग सध्या कोणाच्या ताब्यात आहे? अजून तो वीरेश्वराच्या हाती गेलेला नाही हे खास. पण या बाबतीत आणखी माहिती मिळविण्यासाठी मला फुलवाडीसच गेलं पाहिजे. सोन्याची गुलाबदानी बाबूराव अर्नाळकर, प्रकरण 11 येथे समाप्त.